तर महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, एकनाथ शिंदे आता दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या महायुती सरकारमध्ये कुरबुरी असल्याची चर्चा सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आता दिल्ली दौऱ्यावर निघाल्याची माहिती समोर येते। उदय सामंत आणि शिंदेमध्ये मुंबई विमानतळावर बैठक सुद्धा होणार आहे। त्यामुळे अचानक एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा का आहे असा सवाल आता उपस्थित केला जातो। एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत। विमानतळावर एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे नेमक्या कोणकोणत्या नेत्यांच्या भेटी घेतील आणि नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक मंत्री सुद्धा सातत्याने वादात सापडतायत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक आता दिल्ली दौऱ्यावर जातात। उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबई विमानतळावर बैठक आहे। त्यामुळे दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकी काय चर्चा होईल, कोणत्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अचानक दिल्ली दौऱ्यावर निघालेत। मुंबई विमानतळावर एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक सुद्धा आहे। त्यामुळे या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न आता विचारला जातोय। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधले अनेक मंत्री सातत्याने वादात सापडतायत। शिवसेनेचे मंत्री सुद्धा वादात अडकतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा दिल्ली दौरा आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्यातल्या नेतृत्वाची काही तक्रार करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। दिल्लीत आता घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आहे। आज रात्री ते दिल्लीत दाखल होणार आहेत। खासदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे। सगळ्या राज्यप्रमुखांची बैठक घेणार आहेत आणि आज रात्रीच एकनाथ शिंदेंचा हा दौरा आहे। दिल्लीमध्ये सध्या घडामोडी वाढल्याचं पाहायला मिळतंय, कारण देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर निघाले। उदय सामंत आणि शिंदे यांच्यामध्ये मुंबई विमानतळावर बैठक सुद्धा होणार आहे। या बैठकीत आता नेमकं काय काय होईल, दिल्लीच्या दौऱ्यात कोणत्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा अचानक दिल्ली दौरा नेमका काय आहे, तिथे दौऱ्यात काय होणार आहे, कुठल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जातील? नक्कीच तुम्ही आपण थेट दृश्य पाहूया का। आता गेट नंबर 8ला एकनाथ शिंदे आलेले आहेत। खरं तर आपण उदय सामंत जे मंत्री 2 दिवस दिल्लीला होते त्यांची सर्व मीडिया वाट बघत होती आणि ते येऊन मीडियाशी संवाद साधणार होते। त्यातच आता एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत आहेत अशी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। दोघांमध्ये एक चर्चा सुरू आहे। दोन्ही नेत्यांमध्ये तुम्ही बघू शकता थेट दृश्य का दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहेत। खरं तर 2 दिवस उदय सामंत हे दिल्लीला होते। 20 तारखेचा जो रिझल्ट आहे, 20 ऑगस्टला जो चिन्हाचा असेल, पक्षांचा रिझल्ट असेल, जो रिझल्ट आहे त्या संदर्भातले काही घडामोडी असतील किंवा मग ज्या प्रकारे महायुतीमध्ये कुठेतरी वाद दिसत आहेत, मग निधीवर वाद असतील, पालकमंत्री पदावर वाद असतील, हे अजून वाद मिटले नाहीये। हे असे अनेक गोष्टी आहेत। हे अशा अनेक गोष्टी संदर्भात मोठ्या नेत्यांची भेट होऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे, अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचानक हा दिल्ली दौरा आहे, कारण की याआधी आपण पाहिलं की MMRDA आज एकनाथ शिंदे यांच्या बैठका होत्या, त्या बैठका कुठेतरी रद्द केल्यात आणि अचानक ते एअरपोर्टला पोहोचलेले आहेत आणि दिल्लीला रवाना होत आहेत। त्यामुळे अचानक एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत असल्यामुळे एक वेगळी खळबळ उडालेली आहे। आता सध्या उदय सामंत जे मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। ही चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हा दिल्लीला ते जाणार आहेत। नक्कीच कपिल, खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि तिथे ती खासदारांची बैठक घेणार आहेत अशी माहिती मिळते।
नक्कीच एक दोन बैठका होणार आहेत. एक तर खासदारांची बैठक होणार आहे, त्यात मग ऑपरेशन सिंधूर असतील, अनेक मुद्दे असतील, या मुद्द्यावरती त्या बैठक होणार आहे असं कळतंय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे जे मोठे नेते आहेत, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, अशा मोठे नेते आहेत, त्या नेत्यांबरोबरही त्यांची बैठक होऊ शकते असंही बोललं जातं. कारण की 20 ऑगस्टकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 20 ऑगस्ट ह्या पूर्ण दिवशी जो रिझल्ट्स येणार आहे किंवा ज्या दिवशी निकालाला सुरुवात होणार आहे, चिन्ह असेल किंवा शिवसेना पक्ष असेल, ही खरं म्हणजे खूप मोठी मूव असणार आहे आणि त्याच्यावरती खरं तर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये जे घडतंय, महायुतीत ज्या काही जे काही त्रुटी आहेत, महायुतीमध्ये काय अनबन आहे, त्या सर्व गोष्टीवरती चर्चा होण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. कारण की आपण पाहिलेलं आहे का काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला होते, 2 दिवस ते दिल्ली दौऱ्यावरती होते आणि त्यानंतर आता अचानक एकनाथ शिंदे दिल्ली दौरा निघत आहेत. त्यामुळे एकंदरीतच वेगळी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे आणि हा अचानक दौरा आहे. आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच एम ए मांडीमध्ये एकनाथ शिंदे येणार आहेत आणि त्यांच्या बैठकी होणार आहेत असं ठरलं होतं आणि अचानक एकनाथ शिंदे ते पोहोचत आहेत. आणि खरं तर उदय सामंत जे दिल्लीला 2 दिवस होते, त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे का दिल्लीमध्ये काय घडलेलं आहे, दिल्लीमध्ये कोणत्या नेत्यांशी त्यांचं काय बोलणं झालं आहे का, कोणती चर्चा झाली आहे का, त्याचा आढावा एकनाथ शिंदे घेत आहेत आणि तो आढावा झाल्यानंतर पुढे ते दिल्ली दौऱ्याकडे जाणार आहे. त्यामुळे हा जो दिल्ली दौरा आहे एकनाथ शिंदेचा, हा खूप महत्त्वपूर्ण समजला जातो. राजकीयदृष्ट्या ह्याला काही खूप महत्त्व, एक वेगळं महत्त्व आहे. कपिल, राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये निधीवरून किंवा इतर विषयांवरून सध्या कुरबुरी पाहायला मिळतात आणि या सगळ्याची तक्रार करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत का? नक्कीच कपिल, तुम्हाला थोडंसं थांबवते. नवी दिल्लीवरून आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. उर्वशी, एकनाथ शिंदे आता अचानक दिल्लीमध्ये येत आहेत, त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे? 6:30 ते 7च्या दरम्यान जे आहेत एकनाथ शिंदे पोहोचणार आहेत राजधानी दिल्लीत आणि इथे जे सांगितलं जात आहे आणि जे कळतंय ते म्हणजे हे की जे सगळे खासदार आहेत त्यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे. जे दुसरे राज्यातले जे प्रमुख आहे, हरियाणा, दिल्ली वगैरे दुसरे जे राज्यातले प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आज बैठकी होणार आहेत. मात्र राजकीय बैठक अजूनपर्यंत कोणती अशी शेड्यूल असं सांगत नाहीयेत, पण नक्कीच कोणत्या खास अशा राजकीय बैठकी होणार आहेत का, खास करून ज्या प्रकाराने एकामागे एक जे प्रकरण राज्यात घडतायत, राज्यांच्या मंत्र्यांना घेऊन घडतायत, त्या सगळ्यांच्या संदर्भात इथे दिल्लीचे जे हायकमांड आहेत, भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर कोणती बैठकी होणार का यावरती जे आहे नजर असेल. पण नक्कीच 6:30-7 वाजता ते दिल्लीत लँड जेव्हा होणार राजधानी दिल्लीत, त्याच्यानंतर सगळ्या खासदारांबरोबर बैठकी होणार आणि अजून महत्वाचं म्हणजे हे की येणाऱ्या काळात शिवसेनाचं नाव आणि चिन्ह सर्वोच्च न्यायालयामध्ये जो प्रकरण वेटिंग मध्ये आहे त्याचीही सुनावणी आहे. ते इकडे येऊन वकिलांबरोबर पण काय चर्चा होणार आहे का यावरती ही नजर असणार आणि कोणत्या मोठ्या भाजप नेत्यांबरोबर बैठक होणार आहे नक्कीच उर्वशी लक्ष घालून. नक्कीच उर्वशी, नेमक्या दिल्ली दौरा कशा पद्धतीने असतील, काय गाठीभेटी होतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. नक्कीच कपिल, तुमच्याकडून सुद्धा आम्ही वेळोवेळी माहिती घेणार आहोत.